आले. घड्याळात किती वाजले बघितलं काय? हा नाही, तो काय टाइम झाला काय घरला यायचा? अगं दिवे लागण्याची वेळ झाली. घरातला दिवा कुणी लावायचा असतोय माहित आहे ना? व घरच्या सुनेनं लावायचा असतोय. हा सांग की का उशीर झाला ग? नाही का घरात ताई नाही, तुझी सासूबाई नाही म्हणून तू कसं बी वागणार काय? हा दुर्गे गप बसते काय? आत्ये तू मला सांग, सूर्यवंशींच्या घराण्याची सून ही अशी वागते शोभतय काय? आणि अधिपती अहो तुम्हासनी तरी शोभतय का? कवा बी जायचं कवा बी यायचं ही असली पद्धत आहे काय? अहो तुम्ही तरी सांगायचं का घरला यायला उशीर होणार आहे. आम्ही उगाच टेन्शन मध्ये असतोय. चारू मला काही सुचत नाहीये. मला खूप अस्वस्थ वाटतंय. रात्रीची झोप लागत नाही, दिवसा कशात मन रमत नाही. सतत एकच विचार मनात येतोय, मी असं काय करू की माझा मुलगा माझ्याशी नीट वागेल. चारू तू गेल्यापासून अधिपती आणि माझ्यात बाप मुलाचं नातं कधी फुललंच नाही. माहिती आहे याच्यामध्ये माझीच चूक आहे. आणि आता जे मी केलंय त्यानं तर फार मोठी दरी आली आहे आमच्यात. मला कळत नाही चारू मी हे सगळं कसं निस्तरू, कसं सावरू. भुवनेश्वरीला या घरात परत आणायचं चाललंय सगळ्यांचं, आणि मला ते थांबवता येणार नाही. आता ते अटळ आहे. कारण नेहमीप्रमाणे मी हतबल आहे, माझे हात दगडाखाली आहेत. जोपर्यंत भुवनेश्वरी या घरात परत येत नाही तोपर्यंत अधिपती नीट वागणार नाही. माझ्याशी तर नाहीच नाही, पण घरातल्या कुणाशी नाही. मला तर चारू वेगळीच भीती वाटते. भुवनेश्वरी घरात असताना तिला जे साधलं नाही ते तिच्या जाण्याने साधते की काय? अक्षरा आणि अधिपतीमध्ये वितुष्ट येत आहे. त्याची सुरुवात झाली आणि हे व्हायला नको आहे. हे कुठल्याही परिस्थितीत व्हायला नको आहे. चारू मला कळत नाही मी यासाठी काय करू. क्षणाक्षणाला मला तुझी आठवण येते, तुझी उणीव भासते. चारू काहीतरी चमत्कार कर, पुन्हा सगळं पहिल्यासारखं होते. तुझ्या मुलाचं आणि त्याच्या बापाचं नातं सुधारलं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे. तू असताना होतीस तसं होते. काहीतरी चमत्कार कर चारू. अगं सुनबाई बोल की आता का मूग गिळून गप बसल्यास? हे असलं वागणं शोभतंय काय? किती उशीर झालाय माहितीये तुला? बोल की आता. बघा पावसा पाण्याचे दिवस आहेत, गारटा पडलाय बाहेर. अहो अधिपती तुम्हाला सोसत नाहीये समज. अगं आमचं सोड, नवऱ्याची तरी काळजी घे. काय नाही मोठा आव्हान ती नुसतं त्या नवऱ्यावरती प्रेम असल्याचा. हा हे असलं प्रेम आहे तुझं? दुर्गे तोंडाला जरा आवर घाल. मी आवर घालू आत्ते? आता तू मला सांग, आता जर ताई असती आणि ताई जर हे समज त्या दोघांनी बोलत असती तर तू ताईला बी असंच म्हणली असतीस का तोंडाला आवर घाल म्हणून? बोल की मग मला का म्हणायलीस? एका जरा जिबेला आवर घाल. लई फास्ट स्पीडने चालल्या, ब्रेक लाव. जिबेला दुखत नाही? तोंड दुखत नाही काय ग? मी उगाच बोलाली. उशीर का झाला एकदा तरी विचारलीस काय तू? बाडबाड तोंडाचा पट्टा आपल्या डंगात मिरच्या कुठल्यावनी. यांची काय चूक नाही, माझं काम होतं म्हणताना उशीर झाला. आणि गारट्याचे दिवस आहेत ग आज, जे पावसा पाण्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे चालतंय, बाकी काय. हवा अधिपती तुम्ही जर आजारी पडलासा तर मी ताई आल्यावर काय उत्तर देऊ तिला सांगा बरं तुम्ही. हे बघा अधिपती, माझं एवढंच म्हणणं आहे का ताई घरात नाही तर या घराची शिस्त मोडू नका सा. अहो मावशी असं एवढं काही झालेलं नाहीये आणि मी कशी घराची शिस्त मोडू देईन? एवढं काही झालेलं नाहीये, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हा गैरसमज माझा? अगं समोरच घड्याळ आहे, घड्याळात बघ किती वाजलेत ते. उशीर झालाय तुम्हासनी यायला आणि माझा गैरसमज झालाय वय ग? आता सांगितलं की अधिपतींनी. मावशी मला माहितीये मॅडम घरात नसल्यामुळे सगळ्यांची चिडचिड होतीये, पण नाही चिडचिड करायची काही गरजच नाही. आता आईसाहेबांचं पत्र आलंय, फोन येऊन गेलाय, त्या 100% लवकरात लवकर घराकडे येणार. काय काळजी करू नका.
डुसकी थंड ठेवा. दुर्गे का उगा बडबड करतीयास? तुला दिसतंय ना व तो किती शिंकतोय ते. जा धनाजीला चहा टाकायला सांग, त्याच्यात गवती चहा टाकायला सांग आणि आलं बी ठेचून टाकायला सांग. जा 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 लवकर. नुसती काळजी करत राहायचं, काम एक धड करायचं नाही. अरे बाबा तू का इथं उभा? चल चल आवरून घे. सावकाश तू 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 असं ऐकायचं नाही. चल चल हं, हं, आराम कर. आवरून घे आणि आराम कर नीट. हा बस 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 नको का जेव उगाच लावू नकोस. अरे असू दे, जरा आराम वाटेल तुला. हो, त्या बामच्या वासानं उलट डोसकं भनभन माहिती का. राहू दे, बस इथं बस बस. कशाला लावून ठेवलीस? परत भुईचा फोन आलता का? नाही, फोन नाही आला. तिचा परत फोन आला नव तर तिला सांग तुला फक्त लेकच नाही हाय, आई बी हाय, बहीण बी हाय. त्यांना बी फोन कर. जाऊ दे फोन कशा पाहिजे, तिला म्हणावं लवकर परत घरी ये. किती दिवस बाहेर थांबली या, आमची काळजी वाटत नाही तिला. येऊ दे तिचा फोन, चांगलीच दटावते बघ तिला. बरं बाई, आई साहेबांचा परत फोन आला की मी बोलतो, पण त्यांची मनस्थिती ठीक नसणार आहे, त्यामुळे त्या काय बोलतील काही नेम नाही. आता काय म्हणायचंय त्या, भांडणं काय घरात होत नाही बाई. घर म्हटलं की भांड्याला भांडं लागते. एकाने जर का गोंधळ घातला तर दुसऱ्याने भजन म्हणायला पाहिजे. दोघांनी बी गोंधळ घातला तर हे असं होणारच ना. व काय सांगायला तू बी गोंधळाचं भजनाचं त्यांचा स्वभाव आहे मानी. आणि का नसावा मानी? या घरासाठी काय कमी केलंय आमच्या आईसाहेबांनी? तू सांग की, तू बघितलंयस की पहिल्यापासून डोळ्यानं बघितलंयस का नाही? असं कसं म्हणतेस तू? तर त्या स्वतः चिडून गेल्या असत्या समजा काही वेगळ्या कारणावर, तर पडदिशी आल्या बी असत्या परत आमच्या गोडीमुळं. पण आता झाले काय, आता त्यांच्या स्वाभिमानावर घाव घातला या 4 वर्ष सूर्यवंशी तुझ्या लाडक्या जावयानं. त्या म्हणताना त्यासनी परत यायचा अवघड झाला असणार आहे आजी. वय पण आता त्यासनी पश्चाताप होतोय ना. व भुवीचा फोन आला ना, भुवीला सांग हे पश्चाताप झालाय म्हणून. आता पश्चाताप करून काय फायदा आहे? आता सुटला म्हणावं बाण. आता कशाचा? मला तर वाटत नाही खरा खरा पश्चाताप होत असेल. परत आईचा बघ घरला आल्यावर पहिले पाडे पंचावन्न तेच होणार. असू दे असू दे, तू आता चिडू नकस. पण ती जवळ या घरात येत नाही ना, तवर या घराचं घर पण परत येत नाही बघ. ती कशी बी असना, काय बी असना, या घराची शान आहे रे ती. सांगतो काय तुला, आपलं घर म्हणजे गाभारा आहे, आणि आपल्या गाभारातली देवीची मूर्ती म्हणजे आईसाहेब आहे. वय वय आता देवीला सांगितलं पाहिजे, बाई काहीतरी चिमिस्कार कर आणि तिला घरी यायची बुद्धी दे बाई. असंच झालं माहिती का, चमत्कार झाल्यावर मास्तरीन बाईसनी बाई दिसली, त्यासनी वाटलं आईसाहेबच आहेत का काय. हा पण ती वेगळी बाई होती बघितल्यावर कळल्यानंतर. पण तसं झालं. पण मग कोण आहात तुम्ही? काहीतरी नाव असेल ना तुमचं? चारुलता. हा ते आईसाहेब नसणारच गॅस. बघ आईसाहेब जर कोल्हापुरात असत्या का नाही, तर त्यांनी 100% आपल्याला फोन तर केला असता, काहीतरी निरोप तर कळवला असता, आहे का नाही? वय वय म्हणजे तिनं मला तरी फोन केला असता, नाही तर तुला तरी फोन केला असता ना. केला मास्तरीन बाईसनी म्हणलं आईसाहेब नसणारच म्हटलं. सत्य आहे बाबा. बघ तू परत शिंकतोयस, बाम लावू नको. येतो ना बाबा, बाम एवढं नको. त्या बामच्या वासानं डोसकी शिर उठते माझ्या. त्यापेक्षा ते धनाजीचा चहा झाला बघ, ते बघून बघ. आराम कर, मी सांगते धनाजी. हॅलो हॅलो अधिपती. माझी चूकच झाली, त्यांच्यावरची नजरच मी काढून घ्यायला नको होती. फोनच तर होता, बोलली असतीस ना त्यांच्यासमोर, एवढं काय झालं असतं. थोडा वेळ बोलता तरी आलं असतं त्यांच्याशी, त्यांच्याबद्दल सगळी माहिती घेता आली असती. त्यांना घरी घेऊन आले असते तर बाबांना किती आनंद झाला असता. चुकलं, हे अगदीच चुकलं. ऐका आता, तू अजून इथंच? मला वाटलं येशील माग माग. जा तू बी आवरून घे. धनाजी चहा घेऊन येईल. जा.
इतका येळ लागतो यांना चाकऱ्या. धनाजी मम्मी, ती म्हातारी तुझी आत्या आहे म्हणून एवढं ऐकून घ्यायचं का ग तिचं? ते जेवालंय म्हातारीला. लय काय काय बोलली मला ती म्हातारी. मग ना म्या, अय तू काय बोलली तिला? म्या काय बोलणार? लहान आहे म्हणून काय उलट उत्तर दिलं नाही मी तिला. मम्मी, ती तुझी आत्या आहे ना ग, मग कशा पाहिजे ऐकून घ्यायचं का तिचं एवढं? आणि मम्मी, मला एक सांग, तुला काय मावशीचा पुळका बिळका आलाय का ग? हा गे चंचे, मला कशा पाहिजे ताईचं पुळका येईल? नाही ग. अगं पर ती माझी बहीण हाय, तिच्याबद्दल मला किती काळजी वाटते असं दाखवाय पाहिजे का नाही? म्हणून मी बोलले तिला तसं. कळलं काय? कशा पाहिजे दाखवायचं, काय गरज? अगं येडे, अगं ताई या घरात नाही म्हटल्यावर मला जो काय आनंद झालाय तो मी कसा काय दाखवीन कुणाला? कळतंय का? आणि चंचे, मी तुला बी सांगते, तू बी असंच दाखव. जरी का ताई नाही आपल्याला लई आनंद झालाय तरी बी ताईची आपल्याला किती काळजी हाय, आपल्याला किती दुःख झालंय, आपल्याला किती वाईट वाटतंय हे दाखव समजासनी. कळतंय? नाहीतर आपल्यावर कुणी बी विश्वास ठेवणार नाही. बरोबर आहे मम्मी. पर त्यानं होणार काय? अगं त्या मास्तरडीला झापायची संधी मिळाली की मला. आणि कसं आहे बघ, तिच्या विरुद्ध समजासनी भडकवायचा ह्योच तर चान्स आहे. कळलं काय? म्हणून तर मी बोलले तिला भडाभडा. मला लई मोकळं मोकळं वाटायलंय बघ आता. पर हे बघ, हितनं पुढं बी हे असंच वातावरण असलं पाहिजे बघ घरात. ही एकदम बरोबर बोललीस बघ मम्मी. आता मावशी घरात नाही ना, तर या घरात आपल्याला अडवणार कुणी बी नाही. आता आपण आपल्याला पाहिजे तसं बिनधास्त वागू शकतोय. आता कसं बोललीस बघ चंचे. मी तर म्हणते ताई कवाच घरी येऊ नये बघ. जर का ती आली का नाही तर आपल्या पायाला भिंगरी लागलीच म्हणून समज. अगं ती नाही तर आपण किती मज्जा करतोय. आराम, खायचं प्यायचं, पैसे उधळायचे. वा वा वा. मम्मी, हे बरोबर बोलीस बघ तू. म्हणजे मावशी असते ना तर ती आसपास नसली तरी तिचा धाक असतोय बघ. ती काय आपल्याला जवळ बोलवती आणि आपल्याला तिच्या तालावर नाचवती. अगं मला बी तेच आवडत नाही. तिला का नाही स्वतः पुढं कुणी बी दिसत नाही. ना तिची आई दिसती, ना तिची बहीण दिसती, ना बहिणीची लेक दिसती. कुणी बी दिसत नाही. माझा आता देवाकडे एकच मागणं आहे बघ, ताई जिकडं बी आहे का नाही तिकडच तिला राहू दे. म्हणजे काय, आपली पिढा गेली. काय करताय बाबा? जुन्या आठवणी चाळत होतो. अधिपती ठीक आहे? हो, ते ठीक आहेत आता. मला सांग, तुझ्याशी नीट वागतोय ना? म्हणजे तू चिडचिड नाही करत आहे ना? नाही. मला त्याचंच टेन्शन आहे बाळा. मी अविचाराने जे केलंय त्याचा तुमच्या दोघांच्या नात्यावर आणखी परिणाम नकोय व्हायला. बाबा, आता तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. मॅडमचं आधी पत्र आलं, मग फोन आला, त्यांच्यात बोलणं झालं ना, आता एकदम शांत झालेत ते. चिडून बोलत नाही. अक्षरा, तुला खरंच वाटतं की भुवनेश्वरी परत घरात आली तर हे सगळं थांबेल? हो बाबा, आपल्याला घरातलं पूर्वीचं वातावरण हवं असेल तर मॅडम लवकर परत यायला हवेत. चौफेर विचार करतेस तू. मला एक सल्ला हवा होता तुझा. बाबा, सल्ला काय? बोला ना तुम्ही. म्हणजे अधिपती आणि तुझ्या नात्याची गाडी आत्ता कुठे बसायला लागली होती आणि ती माझ्यामुळे पुन्हा विस्कटते असं मला वाटतंय. त्याचं आणि माझं नातं सतत ताणलेलं होतं अक्षरा. ते तुझ्यामुळे कुठे सैल व्हायला लागलं होतं. पण परत मी भुवनेश्वरीला बाहेर काढलं आणि पुन्हा आता आमच्या नात्यातून सुद्धा विस्तव जात नाहीये. मला कळत नाहीये मी हे सगळं कसं सावरू, ही सगळी नाती पुन्हा कशी जोडू, मला कळत नाहीये. माझे बाबा म्हणतात, नाती फक्त जोडायची नसतात, जपायची असतात. आणि मी परत तेच सांगते बाबा, तुम्ही एवढं टेन्शन नका घेऊ. काही गोष्टींसाठी काळ जाऊ द्यायला लागतो फक्त. अक्षरा, अधिपती नुसता समोर दिसला ना तरी मला अपराधीपणाची भावना येते. त्याला हा सगळा त्रास माझ्यामुळे होतोय हे मला खूप अस्वस्थ करतंय. चारू गेल्यानंतर मी त्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपायला हवं होतं. त्याला कसलाच त्रास होऊ द्यायला नको होता. पण माझी कारणं काहीही असोत, माझ्यामुळं तो सतत दुखावला गेलाय. त्याला त्रास झालाय माझ्यामुळं. मी खूप प्रयत्न केला त्याला सुखी ठेवायचा, त्याला आनंदात ठेवायचा. त्यासाठी तर त्या भुवनेश्वरीला इतकी वर्ष मी या घरात सहन केलं अक्षरा. पण आता तिला घराबाहेर काढणं ही माझी सगळ्यात मोठी चूक ठरते का काय असं वाटतंय मला.
बाबा, तुम्हाला एक प्रश्न विचारू का? विचार ना. खरं खरं उत्तर द्याल ना? बाळा, मी तुझ्याशी कधीच खोटं बोलत नाही, तुला माहिती आहे. विचार. चारुलता मॅडम खरंच गेल्यात का? एक फोन करून का नाही खोळी अशा लावून ठेवल्या आईसाहेबांनी. अहो आईसाहेब, तुम्ही परत या, नाहीतर आम्हाला फोन तरी करा, नाहीतर आमचा तरी उचला. एकदा कळलं ना तुम्ही कुठं आहे, मग दुनियेच्या पाठीवर तुम्ही कुठे बी असशीला तिथे येतो तुम्हाला न्यायला. मीच माग लागून विचारायला पाहिजे होतं तुम्ही नेमकं कुठं यायचं, ते माझीच चूक झाली. नाही पण आता जर फोन आला ना, शपथच घालणार आहे मी आईसाहेबांनी आणि विचारणार आहे कुठं आहे म्हणून. सांगाच म्हणून बसणार आहे. मग गाडी काढून 0 मिनिटात त्यांच्याकडे जाणार आणि घेऊन येणार. बास. बाबा सांगा ना, चारुलता मॅडम खरंच गेल्यात का? अक्षरा, तू असं का विचारतेस मला आता? नाही, मी असंच विचारलं. म्हणजे अशी शक्यता आहे का की त्या खरं तर जिवंत आहेत आणि तुम्हाला माहीतच नाहीये, असं असू शकतं का? नाही अक्षरा, अशी शक्यता नाही. मला माहिती आहे ती गेली आहे, पण तू मला असं का विचारलंस ते सांग ना मला. चारुलता मॅडमबद्दल जोपर्यंत माझी खात्री होत नाही तोपर्यंत बाबांना काहीच बोलायला नको. अक्षरा, नाही, मी म्हणालो की तू असं का मध्येच विचारलंस मला? मी म्हणजे खरं तर तुम्ही मला सांगितलं होतं याबद्दल, पण असंच विचारावंसं वाटलं मला म्हणून विचारलं. ती नाहीये, ती गेली आहे. ती असती ना तर चित्र खूप वेगळं असतं, हे घर खूप वेगळं असतं, अधिपतीचं आणि माझं नातं खूप वेगळं असतं. मी तुला म्हटलं ना अक्षरा, तू चारूला बघायला हवं होतंस, भेटायला हवं होतंस. माझी बायको म्हणून नाही म्हणत, खरंच खूप छान होती ती. स्वभावानं चांगली होती, सालस होती, शिकलेली होती, मनमिळाऊ होती आणि तिला वाचनाची, साहित्याची आवड होती. ती छान गायची, ती खूप छान बोलायची, ती भाषा छान होती तिची. आणि अक्षरा खूप सालस, साधी होती ती. आणि तिला दागिन्याची, छान चोकीची आवडच नव्हती. अगदी साधी राहायची आणि सगळ्यांबद्दल चांगला विचार करायची. हे बघा, तुमचा ना काहीतरी गैरसमज झालाय. मी भुवनेश्वरी मॅडम नाही. चारूने खूप स्वप्न बघितली होती अधिपतीसाठी. अधिपतीने त्याला मनाला हवं ते करिअर निवडावं असं तिला वाटायचं. डॉक्टर, इंजिनियर, प्रोफेसर जे हवं ते व्हावं. पण त्यानं सतत शिक्षणाचा ध्यास घ्यावा, त्यानं कला जोपासावी आणि या सगळ्याहून महत्वाचं म्हणजे चांगला माणूस व्हावं त्यानं. अधिपती मनानं खूप चांगला आहे, संस्कारानं चांगला आहे, एक चांगला माणूस आहे तो, पण त्यानं शिक्षण सोडलं अक्षरा. त्यानं शिकायला हवं होतं अक्षरा, शिक्षण पूर्ण करायला हवं होतं त्यानं. बाबा सॉरी, म्हणजे मी परत तोच विषय काढतेय, पण नेमकं काय झालं होतं? मॅडम कशा गेल्या? काय घडलं होतं तेव्हा? तुम्ही मला काहीतरी सांगितलं होतं की त्यांचे वडील सिरियस होते, त्यांना भेटायला त्या माहेरी गेल्या होत्या म्हणून. मॅडम कशा गेल्या? तुम्ही मला काहीतरी सांगितलं होतं की त्यांचे वडील सिरियस होते, त्यांना भेटायला त्या माहेरी गेल्या होत्या म्हणून. हो, मला तिचा फोन आला होता. मी कोल्हापुरात नव्हतो त्यावेळी, बेंगलोरला गेलो होतो एका कामासाठी. तिच्या वडिलांना भेटायसाठी म्हणून ती निघाली होती. असंच जुलै महिना होता, खूप पाऊस होता आणि ज्या बसमधून ती निघाली होती, एका वळणावरती ती बस नदीच्या पात्रात कोसळली. सगळे प्रवासी वाहून गेले, कुणीच वाचलं नाही म्हणे. बातमी मला कळाल्यावर मी बेंगलोरहून कोल्हापूरला आलो. जिथे अपघात घडला होता मी तिथे गेलो. सगळे गावकरी, पोलीस रात्रभर प्रवाशांचा शोध घेत होते.
काही डेड बॉडीज मिळाल्या होत्या आणि मी धास्तावलेल्या मनानं माझी चारू त्याच्यात नाहीये ना हे बघत होतो. मग त्या नव्हत्या का त्यात? अक्षरा सगळ्या डेड बॉडीज ओळखण्याच्या पलीकडे होत्या. एक डेड बॉडी होती चारूशी मिळती जुळती, म्हणजे तिच्यासारखीच साडी, साधारण तिच्यासारखंच मंगळसूत्र, चेहरा ओळखण्याच्या पलीकडचा होता. पण मला जाणवलं अक्षरा ती चारूच आहे. मला त्या क्षणी आत्महत्येचा विचार आला मनात. वाटलं याच नदीच्या पाण्यात आपणही जीव द्यावा. पण मग अधिपतीचा चेहरा समोर दिसला. लहान होता तो. त्याची अवस्था माझ्यापेक्षा वाईट होती. रडत होता ताय मोकलून. मी कसं बसं स्वतःला सावरलं, अधिपतीला सावरलं. त्यानंतर आजारी पडला तो. त्याचा ताप उतरत नव्हता. मी त्याला कसं सांभाळलं माझं मला माहिती आहे. मी उपचार केले त्याच्यावर, त्याला बरं केलं. हे सगळं करताना माझ्या डोक्यात एकच विचार होता, आता मला माझ्या अधिपतीसाठी जगायचंय. चारूची सगळी स्वप्न मला पूर्ण करायची आहेत तिच्याशिवाय.